मंडळी, आज ढाबा स्टाईल मस्त असा गुबगुबीत आलू मेथी पराठा बनवूया। तर सर्वात अगोदर कढईमध्ये तेल गरम झालं की जिरं मोहरी घालायची, एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घालायचा, थोडंसं मीठ घालायचं, हलक्या गुलाबी रंगावरती कांदा परतला की आलं लसूण कोथिंबीर आणि हिरवी मिरचीची पेस्ट घालायची, एक चमचा जिरे पावडर, धने पावडर आणि थोडीशी हळद घालायची, हवं असेल तर तुम्ही चाट मसाला देखील घालू शकता। एखादा मिनिट सर्व जिन्नस तेलात परतले की मेथी घालायची, मेथी देखील 2 ते 3 मिनिटं तेलात परतून त्यामध्ये नंतर शिजवून घेतलेलं बारीक करून घेतलेलं बटाटा घालायचे, बटाटा देखील पूर्णपणे मॅश करून घ्यायचे, म्हणजे आपला आलू पराठा अजिबात फुटणार नाही। आणि सर्व मिश्रण एकजीव करून थंड करून घ्यायचं। कणिक मळतो तशीच कणिक आपल्याला मळून घ्यायचे, त्यानंतर त्याचे 2 छोट्या आकाराचे उंडे बनवून घ्यायचे। तर ते उंडे एकसारख्या आकारात लाटून घ्यायचे, भरपूर सारं सारण घालायचे आणि कडा सगळ्या दाबून याला मस्त असं लाटून घ्यायचे। तव्यावरती तूप टाकायचे आणि दोन्ही बाजूनी खरपूस रंगावरती तूप लावून हा पराठा दाबून दाबून परतून घ्यायचा आहे। तर बघा, मस्त असा गुबगुबीत पराठा तयार आहे, चला खायला या।